गुड इव्हनिंग सर्वांना. व्याकरणामध्ये आपण भाषा आणि लिपीला सुरुवात केली होती आणि भाषा आणि लिपीमध्ये आपण कालच्या टॉपिक मध्ये जे शिकलो, आपण कालच्या टॉपिक मध्ये भाषा म्हणजे काय, भाषेची विविध रूपे, या गोष्टी आपण कालच्या टॉपिक मध्ये डिस्कस केल्या होत्या. त्या पुढचा भाग जो आहे, जो व्याकरण म्हणजे काय, हे आपल्याला आजच्या या टॉपिक मध्ये काय करायचं आहे, अभ्यास आहे. त्याच्यानंतर मग भाषा म्हणजे काय आपण पाहिलं, त्यानंतर व्याकरण कशाला म्हणतात, आणि मग नंतर का आपल्याला काय जायचं आहे तर लिपी या गोष्टीवर. आता बघा, या भाषा आणि लिपीमध्ये हेच टॉपिक जे आहेत हे काय महत्वाचे आहेत, ज्यामध्ये लिपीचं स्पष्टीकरण आहे. ज्याला लिपी कशाला म्हणायचं त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते भाषा आणि लिपी या टॉपिक मध्ये आपल्याला समजणार आहे. किंवा मग मराठी भाषेचा उगम नेमका कसा झाला, मराठी भाषेचा जो इतिहास होता तो थोडक्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बरं, यावरती 4 ते 5 जे क्वेश्चन आहेत तुमचे ते बनतात. त्याच्यापेक्षा जास्त जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सरळ सेवेला निदान तेवढे विचारले जात नाहीत. यावरती प्रश्न विचारण्याचा भर जो असतो तो एमपीएससी ला, मेन्सला जास्तीत जास्त प्रश्न भाषा आणि लिपी आणि भाषेच्या इतिहासावर, भाषेच्या उगमावर जे ते विचारले जात असतात. मग आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं म्हणजे सरळ सेवेच्या दृष्टीनं जे काही प्रश्न बनतील किंवा सध्याच्या टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्यानुसार आपण काय करू की या टॉपिकची आपण रचना जी आहे ती केलेली आहे. मग भाषा आणि लिपीमध्ये आपण भाषा म्हणजे काय शिकलो, आज आपण शिकणार आहोत ते म्हणजे भाषेचे व्याकरण. भाषेचे व्याकरण बघा, आता भाषा आणि त्या भाषेचं व्याकरण, एखादी भाषा आणि त्या भाषेचं व्याकरण. आता मला सांगा, भाषा आधी आली असेल की व्याकरण तिचं आधी आलं असेल? तर साहजिकच आहे, आधी कशाची निर्मिती झाली, भाषेची निर्मिती झाली. आणि नंतर मग काय झालं की त्या भाषेचं त्या ठिकाणी काय करण्यात आलं असेल, व्याकरण निर्माण करण्यात आलं असेल. म्हणजे भाषेचे नियम, व्याकरण म्हणजे काय तर भाषा कशी वापरायची याची संहिता म्हणजेच काय असते, व्याकरण असते. मग भाषेचे नियम ज्याला म्हणतात तेच काय असते, ते भाषेचं व्याकरण त्याला म्हटलं जात असते. मग याची व्याख्या करताना ती अशी पुस्तकात आपण जर व्याख्या जर पाहिली तर त्या पुस्तकानुसार आपण व्याख्या करतो म्हटलं तर याला भाषेचे व्याकरण कशाला म्हणतात तर भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. व्याकरण असे म्हणतात. भाषेचे जे स्पष्टीकरण करणारं शास्त्र आहे त्याला काय म्हटलं जाईल, व्याकरण असे म्हणतात. आता काय करेल व्याकरण, तर भाषा नेमकी कशी वापरली पाहिजे, भाषेचं लेखन जे आहे ते नेमकं कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण कशात असेल तर या व्याकरणामध्ये असेल. त्याच्या म्हणजेच काय असतील ते असतील व्याकरण, म्हणजेच काय असेल ते भाषेचे नियम असतील, भाषेला लागलेले काय असतील ते, एखादी भाषा कशी वापरली जाईल त्यासाठी वापरलेले नियम म्हणजेच काय असते तर त्याला व्याकरण असं म्हटलं जाते. आता त्यानंतर बघा, आपण म्हटलं की भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, भाषेचे व्याकरण असे म्हणतात. त्यानंतर आपण असं देखील म्हणू शकतो की भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी, भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात, थोडी वेगळी व्याख्या अशीच परंतु थोडी व्याख्या, म्हणजे त्याचा जर भाव जर बघितला दोन्ही व्याख्येचा कसा राहील, समान राहते. भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र, शास्त्र म्हणजे काय होते, भाषेचे व्याकरण होते. भाषेचे व्याकरण, भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे काय असते तर त्याला भाषेचे व्याकरण असे म्हणतात. आता भाषेचे व्याकरण महत्वाचे काय असते तर एखादी भाषा जी आहे, जिला आपण एखादी प्रमाण भाषा, समजा आपण प्रमाण मराठी भाषेमध्ये बोलतो, आता या प्रमाण भाषेमध्ये, प्रमाण मराठी भाषा जर आपण बोलत असू
किंवा पुस्तकात वापरत असू, तर त्या भाषेमध्ये प्रत्येक भाषेमध्ये आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये भाषेची विविधता आहे. प्रत्येक प्रांतानुसार किंवा प्रदेशानुसार भाषेचं स्वरूप कसं आहे ते बदलत जाणार आहे. विदर्भामध्ये वऱ्हाडीचं प्रस्थ आहे. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात वऱ्हाडी बोली बोलली जाते. तुम्ही खानदेशात गेला तर खानदेशामध्ये अहिराणी आहे. कोकणमध्ये कोकणी बोली भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. मग आता मराठी भाषा, या मराठी भाषेचं जिला आपण प्रमाण भाषा म्हणतो, जिला आपण राजभाषा मराठी असं म्हणतो, मग या मराठी भाषेचं काय व्हायला पाहिजे की सगळ्या प्रदेशामध्ये जर मराठी भाषा बोलली जात असेल, शाळामधून मराठी प्रमाण मराठी भाषा, पुस्तकामधून प्रमाण मराठी भाषा बोलली जात असेल, किंवा वर्तमानपत्रामध्ये एक भाषा बोलली जात असेल, आता ही आपल्या राज्याची भाषा आहे, मग ही भाषा कशी असली पाहिजे, सगळीकडे सारखी असली पाहिजे, त्यामध्ये सुसंगतपणा असला पाहिजे. त्यामुळे काय झालं की त्यामुळे त्या कुठल्याही भाषेला, आपल्या भाषेला म्हणा किंवा अन्य कुठल्याही भाषेला म्हणा, कशाची गरज असते, तर त्या काही नियमांची जी आहे ती आवश्यकता असते. म्हणून त्यासाठी जे नियम बनवले जातात त्यालाच आपण काय म्हटलं, त्याला व्याकरण असे म्हटलं. आता व्याकरण हा जो शब्द आहे, कोणता व्याकरण हा शब्द आपण जर म्हटलं तर हा व्याकरण शब्द कसा तयार झाला, तर हा शब्द वि अधिक आ अधिक कृ आणि या कृचा अर्थ होतो करण असा, यापासून काय तयार झाला, व्याकरण या शब्दाची त्या ठिकाणी निर्मिती आपल्याला पाहायला मिळते. मग आता इथं प्रश्न तुम्हाला विचारू शकता की व्याकरण हा शब्द जो आहे त्याचा विग्रह करा, किंवा तो शब्द जो आहे तो कशापासून, कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे. आता त्यानंतर मराठी व्याकरणावरचं पहिलं पुस्तक, आता आपल्याला असं वाटतं की मराठी व्याकरणावरचं पहिलं जे पुस्तक लिहिलं गेलं ते कोणातरी मराठी माणसानं लिहिलं असेल किंवा मराठी लेखकानं लिहिलं असेल, परंतु असं नाही. तर विल्यम कॅरी नावाच्या एका इंग्रज माणसानं, विल्यम कॅरी नाव लक्षात असू द्या, 1805 साली, साल पण लक्षात असू द्या, विल्यम कॅरी नावाच्या माणसानं काय केलं, हा इंग्रज माणूस होता आणि या विल्यम कॅरीने 1805 मध्ये एक पुस्तकाची निर्मिती केली ज्याचं नाव होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या पुस्तकाची निर्मिती कोणी केली, तर विल्यम कॅरी यांनी केली. आणि हे जे पुस्तक आहे, कोणतं पुस्तक, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, हे पुस्तक मराठी भाषेमधलं किंवा मराठी भाषेच्या व्याकरणावरचं पहिलं पुस्तक म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, तर मराठी भाषा व्याकरणावरची पहिले पुस्तक. बघा बरेच वेळा बऱ्याचशा परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे की मराठी भाषेवरलं पहिलं पुस्तक कोणी लिहिलं किंवा त्या पुस्तकाचं नाव काय. तर मग आता जर पुन्हा जर प्रश्न असा आला तर तो आपला प्रश्न चुकायला नको, म्हणून द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक लक्षात असू द्या. त्याचे लेखक कोण होते, विल्यम कॅरी नावाचा एक इंग्रज माणूस होता किंवा इंग्रज लेखक जो होता तो त्या पुस्तकाचा लेखक होता. आणि याला काय म्हणतात, मराठी भाषा व्याकरणाचे हे काय पहिले पुस्तक आहे. आता हे पहिले पुस्तक आहे. त्यानंतर मग मराठी माणसानं 1836 साली कोणी पुस्तक लिहिलं, तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. बघा दादोबा पांडुरंग तर्खडकरांना नाव तुम्ही ऐकलं असेल, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण नावाचं पुस्तक ज्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिलं. आता दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या अनुषंगाने TCS ने प्रश्न विचारला जो वारंवार कोणत्याही परीक्षेमध्ये विचारला जातो. बघा महत्वाचा आपण पाहतो, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी पुस्तक कोणतं लिहिलं, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. आता हे पुस्तक जे आहे हे एका महाराष्ट्रीयन माणसाने लिहिलेलं, महाराष्ट्रीयन लेखकाने लिहिलेलं मराठी व्याकरणावरचं हे पहिलं पुस्तक आहे. पहिलं पुस्तक तसं जर पाहिलं तर ते कोणतं आहे, मग द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. परंतु एखाद्या मराठी व्यक्तीने, महाराष्ट्रीयन व्यक्तीने लिहिलेलं पहिलं पुस्तक जर असा उल्लेख असेल तर तो मात्र मग महाराष्ट्र भाषेचे व्याकरण आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिलं.
आता दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनाच काय म्हणतात, यांना काय म्हणतात तर मराठी भाषेचे पाणिनी असा गौरव जो आहे तो दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा कुणी केलेला आहे तर असे म्हणतात. कुणी म्हटलं असं? दादोबा पांडुरंग तर्खडकर. आता बघा, आता झालेल्या माळाच्या परीक्षेमध्ये जर तुम्ही पेपर बघितले तर त्यामध्ये देखील हा प्रश्न आलेला आहे की मराठी भाषेचे पाणिनी असे कुणास म्हणतात, तर त्याचं उत्तर काय मग दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना काय म्हणतात, मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतात. आता पाणिनी असं कोणी म्हटलं असं कोणी म्हटलं तर लोकहितवादी यांनी अशी उपमा दिली आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना. लोकहितवादी यांनी काय दिली, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं. लोकहितवादी म्हणजे कोण, हा देखील प्रश्न या ठिकाणी होऊ शकते. लोकहितवादी म्हणजे कोण तर गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांनाच काय म्हणतात, लोकहितवादी या टोपण नावानं ओळखलं जाते. त्यांनी कोणाला मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना काय म्हटलं, मराठी भाषेचे पाणिनी. मग आता तुम्ही विचाराल की सर पाणिनी म्हणजे काय, तर पाणिनी नावाचा एक कोण होता, हा व्याकरणकार होता आणि पाणिनी नावाच्या व्याकरणकाराने व्याकरण लिहिलं होतं. कशाचं तर संस्कृत भाषेच्या व्याकरणाची निर्मिती केली होती. संस्कृत भाषेच्या व्याकरणाच्या निर्मितीचं जे श्रेय आहे ते कुणाला जातो तर पाणिनी नावाच्या व्याकरणकाराला ते जातं. मग ज्याप्रमाणे संस्कृतचा व्याकरणकार पाणिनी होता, अगदी त्याचप्रमाणे मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून कोण होते, दादोबा पांडुरंग तर्खडकर होते. म्हणून या ठिकाणी लोकहितवादी यांना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना पाणिनी या व्याकरणकाराची काय दिली, उपमा देऊन दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा काय केला, त्या ठिकाणी गौरव केलेला आपल्याला दिसून येतो. कोणी गौरव केला तर लोकहितवादी यांनी, त्यांना गोपाळ हरी देशमुख या नावाने ओळखलं जाते, किंवा गोपाळ हरी देशमुख म्हणजेच कोण आहे, लोकहितवादी आहे. त्यांनी मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलंय. कुणाला तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना. आपल्याला लक्षात काय घ्यायचं, पहिली गोष्ट दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी काय लिहिलं, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण नावाचं पुस्तक लिहिलं 1836 साली. त्यानंतर पुस्तक लिहिल्यामुळे त्यांना काय म्हटलं गेलं, मराठी भाषेचे पाणिनी त्यांना म्हटलं गेलं. आणि कोणी म्हटलं म्हणा मराठी बघा, एकावरती तुमचे काय होतात सलग प्रश्नांची निर्मिती जी आहे ती जोडून त्याला प्रश्नांची निर्मिती होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण पुस्तक लिहिलं, 1936 साली पुस्तक लिहिलं. त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटलं जाते. मग मराठी भाषेचे पाणिनी ही उपमा त्यांना कोणी दिली तर लोकहितवादी यांनी दिली. लोकहितवादी यांचं संपूर्ण नाव काय तर गोपाळ हरी देशमुख हे त्यांचं संपूर्ण नाव आहे. असे प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी निर्माण होतात आणि हेच परीक्षेमध्ये काय होतात आपल्याला उपयोगी पडतं. ठीक आहे इथपर्यंत. ओके ओके हो ना, काहीतरी बोला. ऑनलाईन असणारे बरोबर आहे, समजून राहिलं सर्व व्यवस्थित. काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकता इनबॉक्स मध्ये. येस नो काहीतरी करा, आपल्याला पुढे जाता येतं. हा ठीक आहे, थँक्यू. तर पहा, त्यानंतर बघा आपण काय पाहतोय की एक महत्वाची गोष्ट आपल्याला बघायची आहे की मराठी भाषेची जी निर्मिती झाली, मराठी भाषेची निर्मिती कशी झाली, असं म्हटलं जातं की मराठी भाषेची निर्मिती होत असताना ती जी आहे दोन भाषा पासून मराठी भाषेची निर्मिती झाली. आता संस्कृतला मराठी भाषेची काय म्हटलं जातं, संस्कृत भाषेला मराठी भाषेची जननी असं म्हटलं जातं. परंतु मराठी भाषेची निर्मिती जर म्हटलं तर ती कशी होते, मग संस्कृत आणि प्राकृत या भाषापासून काय झाली, मराठी भाषेची निर्मिती संस्कृत प्राकृत पासून झाली. संस्कृत आणि प्राकृत पासून झाली. आता अनेक विचारवंतांचे अनेक प्रकारचे काय आहेत याबद्दल काय असू शकतात, मतभेद आहेत. आणि
पंचांचे काय आहेत याबद्दल मतभेद आहेत आणि वेगवेगळ्या थिअरीज ज्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत. ज्यापैकी एक असं म्हटलं जातं की संस्कृत ही जी भाषा आहे ही संस्कृत भाषा मूळची कोणाची आहे तर ही आर्य लोकांची संस्कृत भाषा आहे. हा, आर्य लोकांची कोणती भाषा आहे संस्कृत भाषा कोणाची आहे तर आर्यांची संस्कृत भाषा आहे. आणि काही विचारवंतांचं मत असं आहे की काही लेखकांचं असं मत आहे की आर्य जे आहे ते बाहेरून आलेले होते म्हणजे आर्य जे आहे ते भारतीय नव्हते. त्यांचं मूळ स्थान जे आहे ते युरोप वगैरे दर्शवतात. मग काही व्याकरणकारांचं म्हणणं किंवा काही विचारवंतांचं म्हणणं जे आहे ते त्यांच्या उलट आहे. ते म्हणतात की आर्य जे आहेत ते कुठले आहेत मूळचे भारतीय आहेत. बघा मग आता आर्य आपल्याला इतिहासासोबत काही या ठिकाणी पाहायचं नाही आर्य भारतीय आहेत की नाही, परंतु ज्या थिअरीज आहेत याच्याबद्दलच्या मराठी भाषेच्या उगमाबद्दलच्या आणि संस्कृत प्राकृत किंवा आर्यांच्या लिपीबद्दल म्हणून आपल्याला त्या अनुषंगाने काय करायचं या ठिकाणी अभ्यास जो आहे तो बघायचा आहे. तर असं म्हणतात की आर्य भारताबाहेरून आले आणि भारताबाहेरून आल्यानंतर आर्य येत असताना त्यांनी सोबत काय आणलं असेल तर त्यांनी त्यांची सोबत भाषा आणली. त्यांची बोली भाषा जी होती त्यांची भाषा जी होती ती संस्कृत होती. मग आर्य भारतात आल्यानंतर ही संस्कृत भाषा त्यांच्यासोबत आली त्यांची भाषा आणि संस्कृत भाषेसोबत काय आलं मग तर या संस्कृत भाषेसोबत या भाषेची लिपी सुद्धा आली. या भाषेची काय आली लिपी देखील आली. लिपी कशाला म्हणतात बघा आर्य लोकांनाच काय म्हटलं जातं आर्य लोकांना दुसरं नाव आहे देव असं नाव आहे. आणि हे आर्य लोक जे आहेत हे नगरात राहणारे लोक होते. त्यांची संस्कृती कशी होती नागरी संस्कृती होती. म्हणजेच काय तर नगरात राहणारे ते कोण असतात राहणारे आर्य लोक ते नागरी होते. आणि आर्यांची लिपी देवनागरी असं काय म्हटलं जातं मग आर्यांना काय म्हटलं जातं तर देव आणि आर्य नगरात राहायचे म्हणून त्यांच्या लिपीला काय म्हटलं जातं तर देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. देवनागरी लिपी असं म्हटलं जातं आर्यांच्या लिपीला. संस्कृत भाषेची लिपी कोणती आहे मग देवनागरी. मराठी भाषेची लिपी कोणती आहे मग आपण काय केलं मग की संस्कृत. आता आर्य आल्यानंतर आपला जो भारतीय उपखंडाचा जो प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये काय झाले ते स्थायिक झाले आणि ते स्थायिक झाल्यानंतर मग काय झालं असेल की स्थानिक भाषांसोबत ज्या मूळच्या प्राकृत भाषा होत्या समजा आपण जर आपल्या फक्त महाराष्ट्र या प्रदेशाचा विचार जर केला तर प्राचीन काळी जो काही महाराष्ट्र असेल आणि या महाराष्ट्रामध्ये जे काही आपले पूर्वज असतील आज मराठी बोलणारे जे लोक आहेत त्यांचे जे काही आपले पूर्वज जे असतील ते या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र प्रदेशामध्ये याला त्यावेळेस वेगळं काहीतरी नाव असेल त्यामध्ये काय करत असतील निवास करत असतील. आणि या लोकांची भाषा कोणती होती या महाराष्ट्रीयन लोकांची भाषा होती प्राकृत. प्राकृत मराठी भाषा जी आहे ती त्यावेळेस बोलली जात होती. मग आर्य भारतात आल्यानंतर आर्य या आपल्या महाराष्ट्र प्रदेशात आले असतील सध्याच्या महाराष्ट्र प्रदेशात असं म्हणतो. आणि या ठिकाणी आर्य आल्यानंतर काय झालं आर्यांची भाषा संस्कृत आणि मूळ महाराष्ट्रीयन लोकांची भाषा कोणती होती प्राकृत. मग काय झालं की आर्यांची संस्कृत भाषा त्या संस्कृत भाषेमध्ये मोठ्या प्रमाणावर काय होतं माहिती होती. ज्ञानाचा साठा जो आहे तो संस्कृत भाषेमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर्वीपासूनच आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये मोठमोठे जे पुरातन ग्रंथ जे आहेत त्यांची रचना देखील कुठे आहे तर संस्कृत भाषेमध्ये आहे. कारण आर्य जे आहेत ते मूळचे लोक कसे आहेत हुशार लोक होते दिसायला देखील सुंदर लोक होते आर्य लोक. तर यानंतर काय झालं की यांची संस्कृत भाषा आपल्या प्राकृत भाषेसोबत काय झाली या भाषांची सरमिसळ होऊन काय झाली की आधुनिक मराठी भाषेचा काय झाला आधुनिक मराठी भाषेची मराठीची निर्मिती आपल्याला पाहायला मिळते. मराठी भाषेची काय झाली निर्मिती आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण मग आपल्या भाषेची लिपी नव्हती आपण जी भाषा बोलायचो प्राकृत त्या भाषेला काय नव्हती लिपी नव्हती. मग आपण संस्कृतची जी लिपी होती जिला देवनागरी असं म्हटलं जाते तर ही देवनागरी लिपी आपण काय केली स्वीकारली. फक्त आपणच नाही तर या संस्कृत भाषा आणि या संस्कृत भाषेपासून तयार झालेल्या मग मराठी असेल हिंदी गुजराती पाली बंगाली या भाषांची लिपी देखील कोणती आहे तर देवनागरी लिपी आहे. आणि या भाषावर देखील कोणत्या भाषेचा प्रभाव आहे तर संस्कृत याच भाषेचा प्रभाव कशावर आहे मराठी हिंदी गुजराती पाली बंगाली या भाषेवर देखील संस्कृत भाषेचा आपल्याला प्रभाव दिसतो. या सर्व भाषांची लिपी कोणती आहे तर या सर्व भाषांची लिपी त्या ठिकाणी देवनागरी लिपी
हीच त्या भाषांची काय लिपी आहे. आणि म्हणून जे आहे संस्कृतला मराठी भाषेची काय म्हटलं जाते, जननी असं म्हटलं जाते. संस्कृतला काय म्हटलं जाते, संस्कृत भाषेला मराठी भाषेची जननी असं म्हटले जाते. म्हटले जाते. बघा संस्कृत कशापासून निर्माण झाली, हा पहिला प्रश्न या ठिकाणी बनतो की मराठी भाषेची निर्मिती कोणत्या भाषेपासून झाली. असा जर प्रश्न आला तर तो संस्कृत प्राकृत यापासून काय झाली, निर्मिती झाली. आणि कोणत्या भाषेला मराठी भाषेची जननी म्हणतात, तर त्याचं नाव काय, तर संस्कृत भाषेला काय म्हणतात, मराठी भाषेची जननी असं म्हटलं जातं. आता लिपी आपण पाहतोय, देवनागरी लिपी कोणाची होती, आर्यांची होती. म्हणजे लिपी मुळात, लिपी म्हणजे काय, लिपी या शब्दाचा अर्थ काय, तर लिपी संस्कृत मधल्या लिप या धातूपासून काय बनला, लिपी हा शब्द तयार झाला, लिंपणे ज्याला म्हटलं जातं. मग हा ही लिपी म्हणजे काय, तर लिपी म्हणजे ज्या खुणांनी आपण लेखन करतो त्या खुणांना काय म्हणतात. बघा ज्या खुणांनी आपण लेखन करतो, ज्या खुणांनी किंवा चिन्हांनी म्हणू आपण, हे सर्व काय आपण जे लिहितोय हे काय, हे लिपीचे चिन्ह आहेत, ते आपण लेखनामध्ये वापरत असतो. मग ज्या खुणांनी किंवा ज्या चिन्हांनी आपण लेखन करतो त्यांना काय म्हणतात, त्यांना लिपी असे म्हणतात. त्यांना लिपी असे म्हणतात. आपण कोणत्या चिन्हाने खुणा करतो, आपण जे चिन्ह लेखन करताना वापरतो ते चिन्ह कशाचे आहे, तर ते देवनागरी लिपीचे आहे. म्हणून आपण कोणत्या लिपीचा स्वीकार केला. मग असा प्रश्न जर तुम्हाला जर आला की मराठी भाषेची लिपी कोणती, तर मराठी भाषेची लिपी कोणती, तर आपल्याला आठवलं पाहिजे की मराठी भाषेची लिपी कोणती आहे. मग तर देवनागरी, देवनागरी ही मराठी भाषेची लिपी होय. देवनागरी हीच काय आहे, तर मराठी भाषेची लिपी आहे. ठीक आहे इथपर्यंत. त्यानंतर पहा, या लिपीची जर वैशिष्ट्य जर म्हटलं आपण, देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य जर पाहतो म्हटलं, तर या लिपीचे महत्वाचे दोन वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायचे. एक म्हणजे ही जी लिपी आहे हे कशी लिहिली जाते, तर डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. बघा कागदाच्या वरच्या बाजूला, कागदाच्या वरच्या बाजूला डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. कशी लिहिली जाते, कागदाच्या वरच्या बाजूला डावीकडून उजवीकडे जी आहे देवनागरी लिपी लिहिली जाते. बघा कागद जर असा असेल आपला, तर या कागदामध्ये या बाजूला म्हणजे ही आपली काय असेल, डावी बाजू असेल, या डाव्या बाजूला सुरुवात होऊन ती कुठं जाईल, वर समोर जाईल आणि डावीकडून उजवीकडे आणि वरून खालच्या दिशेने काय होईल, ते लेखन केलं जात असतं. ज्याप्रमाणे उर्दूमध्ये कसं होतं, उर्दूमध्ये उजवीकडून उर्दू भाषा डावीकडून लिहिली जाते, परंतु देवनागरीमध्ये नाही. देवनागरीचं मुख्य वैशिष्ट्य आहे की देवनागरी जी आहे ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते कागदाच्या वरच्या बाजूला. तर दुसरं वैशिष्ट्य महत्वाचं याचं आहे की देवनागरी लिपी ही, देवनागरी लिपी कशी बनते, तर देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर, उभ्या आडव्या तिरप्या गोलसर रेषांनी बनलेली आहे. उभ्या आडव्या तिरप्या गोलसर रेषांनी काय बनलेली आहे, तर ही देवनागरी लिपी जी आहे ती बनलेली आहे. बघा आता याच देवनागरी लिपीला काय म्हटलं जातं, या देवनागरी लिपीला दुसरं नाव काय, देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असंही म्हटलं जातं. बाळबोध लिपी. बघा देवनागरी लिपीला वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. बघा एकच म्हणजे या देवनागरी लिपीचेच काय ते संपूर्ण रूप आहे, तिला काय म्हटलं जातं, बाळबोध लिपी म्हटलं जातं. किंवा एक आणखी प्रकार लिपीचा ज्याला मोडी लिपी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मोडी लिपी. तर आता देवनागरी लिपीतील मोडी लिपी कशाला म्हणायचं, तर देवनागरी लिपी अक्षरांना मुळून मुळकून लिहिण्याच्या पद्धतीला
देवनागरी लिपीतील अक्षरांना मुळपून लिहिण्याच्या पद्धतीला मोडी लिपी असे म्हणतात. काय म्हणतात? मोदी लिपी नाही बरं, मोडी लिपी असे म्हणतात. काय म्हणतात? मोडी लिपी असे म्हणतात. बघा, देवनागरी लिपीलाच काय म्हटलं जातं? बाळबोध लिपी असं म्हटलं जातं. मोडी लिपी त्याच अक्षरांना मुळपून लिहिण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? मोडी लिपी असं म्हटलं जातं. आणि आणखीन एक लिपी जर आपण पाहतो म्हटलं तर या मोडी लिपीला काय म्हटलं जातं? मग या मोडी लिपीलाच काय म्हटलं जातं? तर धावलिपी असं देखील एक नाव आहे. धावलिपी. बघा, 3-4 प्रश्न तुमचे या ठिकाणी बनतात. एक म्हणजे देवनागरी लिपीला काय म्हटलं जातं? बाळबोध लिपी असं म्हटलं जातं. मोडी लिपी देवनागरी लिपीतील अक्षरांना मुळपून लिहिण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं? मोडी लिपी असं म्हटलं जातं. आणि या मोडी लिपीलाच काय म्हटलं जातं? धावलिपी असं देखील म्हटलं जातं. बघा, या ठिकाणी काय झालं? आपण आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? तर लिपी म्हणजे काय किंवा भाषेची निर्मिती जी आहे ती कशा प्रकारे झाली ते आपण पाहिलं. एक मिनिट. ठीक आहे. इथपर्यंतचा भाग समजला का? तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकता. नाहीतर मग आपण काही संकल्पना ज्या वर्ण किंवा वर्णमाला या बाबतीत आहेत त्या संकल्पनाचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. चला, ओके, ठीक आहे, थँक्यू. बघा, आता भाषा आणि लिपी हा जो भाग आहे तो आपला या ठिकाणी संपून जाते. ज्यावरती आधारित आपल्याला 2 महत्वाचे प्रश्न टीसीएसच्या माळा परीक्षेमध्ये विचारले होते, की ज्यामध्ये एक विचारलेला आहे प्रश्न, वारंवार प्रश्न रिपीट झालेले टीसीएसने घेतलेले आतापर्यंतच्या एक्झाम मध्ये. तर माळामध्ये एक प्रश्न आला होता की मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हणतात? हा एक प्रश्न. आणि सोपी प्रश्न होते एकदम. मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हणतात आताच आपण शिकलो. त्यानंतर मराठी भाषेची लिपी कोणती? बघा, सहज तुम्ही उत्तर देऊ शकता की पहिल्याचं मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हणतात? पाणिनी. काही हरकत नाही, कोणतंही बुक प्रिपेअर केलं तरी काही हरकत नाही. किंवा आपले लेक्चरच्या नोट्स जर तुम्हाला काढता येत असतील, तुम्ही नंतर व्हिडिओ काढा, पुन्हा व्हिडिओ पहा. इतकं सफिशियंट आहे. आपण जितकं काही आज किंवा आपल्या लेक्चरमध्ये किंवा या संपूर्ण कोर्समध्ये शिकणार आहोत ते देखील तुम्ही काय करू शकता? नोट्सच्या स्वरूपात लिहून रिव्हिजन करू शकता किंवा व्हिडिओ जे आहेत आपले हे पुन्हा पाहू शकता. म्हणजे ते तुमचं परफेक्ट होईल. तुम्ही एखादं पुस्तक जे आहे संदर्भासाठी तुम्ही कुठलंही पुस्तक वापरलं तरी काही हरकत नाही. उलट जास्तीत जास्त सराव प्रश्नांचा करा. सराव प्रश्नसंच मराठी भाषेचे उपलब्ध आहे. त्यापैकी कुठलाही सराव प्रश्नसंच जर तुम्ही घेतला तर तुमचा काही टॉपिक क्लिअर होईल. म्हणजे एखादा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही काय करू शकता की त्यावरचे सराव प्रश्न जे आहेत ते चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. हा, ठीक आहे, आपण पाहू. जर आल्या तर अवश्य पुरवण्यात येतील. ठीक आहे, मला उत्तर द्या आधी याची. मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हणतात आणि मराठी भाषेची लिपी कोणती? आता आपण शिकलोय काही वेळापूर्वी. त्यानंतर मग आपण पुढच्या ज्या काही संकल्पना आहेत, बेसिक संकल्पना आहेत, ज्या उद्याच्या लेक्चरवर आधारित असतील त्या आपण पाहणार आहोत. बघा, मराठी भाषेचे पाणिनी कोण? तर आताच आपण पाहिलो दादोबा
पांडुरंग तरखळकर. पहिले याचं उत्तर काय? दादोबा पांडुरंग तरखळकर. आणि मराठी भाषेची लिपी कोणती? तर मराठी भाषेची लिपी आहे देवनागरी लिपी. ठीक आहे. हे दोन प्रश्न महत्वाचे परीक्षेमध्ये विचारले गेलेले. याला काय म्हणू आपण? हे TCS न विचारलेले PYQ आहे. दोन PYQ जे आहेत ते या भाषा आणि लिपीवरती आपल्याला माळाच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळेल. बघा आता काही संकल्पना आपण पाहू ज्यामध्ये आपल्याला पाहायचे की मूलध्वनी म्हणजे काय, त्यानंतर वर्ण म्हणजे काय, वर्णानंतर आपल्याला अक्षर, शब्द आणि वाक्य या संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायचे. हा बरोबर आहे. दोन्ही उत्तर बरोबर आहे. दादोबा पांडुरंग तरखळकर आणि देवनागरी. बघा आता मूलध्वनी, वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य या संकल्पना ज्या आहेत त्या क्रमवारपणे आपल्याला पाहायच्या आहेत. तर आधी आपण मूलध्वनी म्हणजे समजून घेऊ. काय म्हणतात, कशाला म्हणतात मूलध्वनी म्हणजे? बघा मूलध्वनी हा शब्द जो आहे हा संस्कृत शब्द आहे. याला जर आपण मराठीमध्ये जर म्हटलं तर मूलध्वनी, मूल आणि ध्वनी असा जो शब्द या ठिकाणी आपल्याला मिळतो. आता मूल म्हणजे काय? बघा जे संस्कृतमध्ये मूल आहे तर ते त्यालाच काय म्हणतात मराठीत? मूळ असं म्हटलं जाते. ध्वनी या शब्दाचा समानार्थी शब्द काय असतो? आवाज असा असतो. म्हणजे मूळ आवाज जो आहे त्याला काय म्हटलं जाते? मूलध्वनी असं म्हटलं जात असते. मग मूलध्वनीची व्याख्या करताना ती कशी करतात? तर ज्या ध्वनीचे किंवा मुखावाटे निघणाऱ्या, मुखावाटे म्हणा, तोंडावाटे म्हणा, मुखावाटे निघणाऱ्या ज्या ध्वनीचे अधिक विभाजन होत नाही किंवा अधिक विभाजन करता येत नाही, अधिक विभाजन होत नाही असं देऊ आपण, होत नाही, त्यास मूलध्वनी असे म्हणतात. काय म्हणतात? मूलध्वनी असे म्हणतात. आपण उदाहरण पाहणार, उदाहरणाच्या वाटेका करू हे समजून घेऊ. काय म्हटलं आपण? की मुखावाटे निघणाऱ्या ज्या ध्वनीचे अधिक विभाजन होत नाही त्यास काय म्हणतात? त्यास मूलध्वनी असे म्हणतात. मग आता आपण एक शब्द आधी घेऊ आणि त्यामध्ये कशा प्रकारे विभाजन होत नाही, अधिक विभाजन करता येत नाही ते आपण पाहू. बघा हा एक शब्द या ठिकाणी आपण घेतला, ईश्वर हा शब्द आपण घेतला. याला काय म्हणतात? हा जो आहे हा शब्द आहे. हा काय झाला? शब्द झाला. शब्दाची व्याख्या आपण कशी करतो? की ठराविक क्रमाने आलेला अक्षरांचा समूह, ठराविक क्रमाने आलेला अक्षरांचा समूह की ज्याला काहीतरी अर्थ प्राप्त होत असेल तर तो काय असतो? त्याला शब्द असे म्हटले जाते. मग ईश्वर हा शब्द आहे. आता या शब्दामध्ये तीन काय आहे? अक्षर या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे ई हे पहिले अक्षर आहे, ई स्वर आहे आणि स्वर हे कसे असतात? पूर्णोच्चारित असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? अक्षर असं म्हटलं जातं. त्यानंतर श्व आहे, एक जोडाक्षर या ठिकाणी आपल्याला म्हटलं, अर्धाश त्याला व, आणि हा एक तिसरं अक्षर आहे आपलं र. हे तिन्ही काय झालेले आहेत? या ठिकाणी आपल्याला तीन जे आहेत ते अक्षर मिळालेले. आपण सध्याची व्याख्या जी आहे ती आपण या ठिकाणी काढतो. बघा आपण पाहतोय मूलध्वनी आणि व्याख्या आपण अशी केली होती की मुखावाटे निघणाऱ्या ज्या ध्वनीचे अधिक विभाजन करता येत नाही त्यास काय म्हणतात? मूलध्वनी असे म्हणतात. शब्द आहे ईश्वर, ईश्वर, हे काय? हे अक्षर आहे. आणि आता या अक्षरांचं जर आपण विभाजन केलं, या अक्षरांची जर आपण फोड केली तर आपल्याला काय मिळतात? मूलध्वनी त्या ठिकाणी मिळतात. मग ई ची फोड करता येत नाही कारण ही पूर्णोच्चारित आहे, म्हणून हा ई आपण जसाच्या तसा ठेवू या ठिकाणी. श्वची मात्र या ठिकाणी आपल्याला काय करता येते? फोड करता येते. या श्व मध्ये काय आहे? तर हा अर्धा श जो आहे हा अर्धा श आहे. त्यानंतर व आहे,
आणि शेवटी काय असतो, अ असतो. शेवटी अ हा स्वर होतो. त्याच वेळेस अक्षर तयार होते की ज्या वेळेस वर्णामध्ये, व्यंजनामध्ये किंवा व्यंजनामध्ये ज्या वेळेस स्वर मिसळतो त्यावेळेस काय तयार होत असते, अक्षर तयार होत असते. मग या व मध्ये काय होतं, शेवटी अ मिसळलेला होता म्हणून आपण याला काय केलं, हलंत केलं. म्हणजे त्याचा काय केला, पाय या ठिकाणी मोडला. पाय मोडणे म्हणजे काय, तर हलंत करणे असं त्याला व्याकरणात म्हटलं जातं. मग आता हा र देखील आपण याचा देखील विग्रह आपण करून घेऊ. एक ठिकाणी या ठिकाणी काय करू की र ची देखील आपल्याला फोड करायची आहे. मग या र ची फोड कशी होईल, तर र आणि अ, बघा अशी काय झाली, र आणि अ ची फोड झाली. आता हे आपण पाहिलं की शब्द, शब्दाचे आपण काय काढले, त्यामधले अक्षर वेगवेगळी केली आणि अक्षरापासून आपण काय वेगळे केलं, आता मूलध्वनी आपण या ठिकाणी वेगवेगळी केली. मग हे काय सर्वच्या सर्व मूलध्वनी आहेत. कोणकोणती, तर बघा ही श अधिक व अधिक अ आणि र अधिक अ, हे काय सर्वच्या सर्व मूलध्वनी आहेत. आता यांचं आपल्याला अधिक विभाजन करता येत. म्हणजे जसं ईश्वर या शब्दाचं आपण विभाजन केलं अक्षरामध्ये, अक्षरांचं विभाजन आपण केलं मूलध्वनीमध्ये, परंतु आता या मूलध्वनींचं आपल्याला इकडे खाली जे आहे ते काहीही करता येत नाही. हा काय झाला, हा या मूलध्वनींचा म्हणजे ही शेवटची पायरी झाली. पहिली पायरी आपण पाहिली, शेवटची पायरी पाहिली. या मूलध्वनींच्या खाली काहीच नसतं. आणि हे मूलध्वनी जे आहेत हे कशा स्वरूपात असतात, तर मूलध्वनी असं म्हटलं जाते की ध्वन्यात्मक असतात. म्हणजेच ध्वनीच्या स्वरूपात काय असतात, मूलध्वनी असतात. ध्वन्यात्मक म्हणजे मूलध्वनी कशा स्वरूपात असतात, ध्वनीच्या स्वरूपात मूलध्वनी असतात. आता ध्वनीच्या स्वरूपात मूलध्वनी असतात, मग काय होते की आपण ज्या वेळेस मूलध्वनींचा उच्चार करतो, आपण ज्या वेळेस भाषेचा उच्चार करतो त्यावेळेस ती भाषा काय होते की समोरच्या व्यक्तीच्या कानावर आदळून किंवा इतरत्र आदळून जे आहे ती नष्ट होत असते. ती काय होते, हवेत ते शब्द जे आहेत ते ध्वनी जे आहेत ते विरून जात असतात. मग ते विरून जाऊ नये किंवा ती नष्ट होऊ नये म्हणून ते कशा सहाय्याने, जर वर्णाच्या सहाय्याने म्हणा किंवा वर्णाचा शब्दशः अर्थ आहे रंगाच्या सहाय्याने म्हणा, ते काय करतात, लिहून ठेवले जातात. आणि म्हणून मग त्याला काय म्हणतात, वर्ण असं म्हणतात. म्हणजेच मूलध्वनी आणि वर्ण हे काय बरोबर आहे. म्हणजे मूलध्वनींनाच काय म्हटलं जातं, वर्ण म्हटलं जातं. परंतु यामध्ये एक फरक आहे, मूलध्वनी हे अदृश्य असतात, मूलध्वनींना आपण पाहू शकत नाही. वर्णांना मात्र आपण काय करू शकतो, प्रत्यक्षरित्या पाहू शकतो. वर्णाचा शब्दशः अर्थ काय होतो, तर वर्णाचा शब्दशः अर्थ जो आहे तो रंग असा होतो. आणि वर्ण जो आहे हा काय, यालाच भाषेचा मूळ घटक असं म्हटलं जातं. हा काय, भाषेचा मूळ घटक कोणता असतो, तर वर्ण हा भाषेचा मूळ घटक असतो. मग वर्णापासून अक्षर, अक्षरांपासून शब्द, शब्दापासून वाक्य, वाक्यापासून पॅरिग्राफ आणि त्यापासून भाषेची जी आहे मग पुढे निर्मिती होत असते. म्हणून वर्ण हा भाषेचा मूळ घटक आहे. आता मूलध्वनी कसे असतात, अदृश्य स्वरूपात असतात. वर्ण जे आहे ते दृश्य स्वरूपात असतात. किंवा आपण असं देखील म्हणू शकतो की मूलध्वनी कसे असतात, अमूर्त असतात, म्हणजेच न दिसणारे असतात. आणि वर्ण काय असतात, वर्णांचं स्वरूप असते हे जे आहे हे मूर्त स्वरूपात असतं. मूर्त झालं या ठिकाणी, मूर्त स्वरूप असते वर्णांचं, म्हणजे हे दिसतात. मूलध्वनी मात्र आपल्याला पाहता येत नाहीत म्हणून त्यांना काय म्हणतात, अमूर्त असं म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात राहील इथपर्यंत. बघा वर्ण आपण पाहिलं, मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींनाच काय म्हटलं जातं, मग वर्ण म्हटलं जातं. परंतु कधी वर्ण म्हणायचं, तर ज्या वेळेस ते प्रत्यक्ष आपण लिहून ठेवतो त्यावेळेस त्याच मूलध्वनींना मग काय म्हणून आपण वर्ण असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. आणि वर्ण म्हणजे रंग आहे. आणि वर्ण हा भाषेचा काय असतो, मूळ घटक वर्ण असतो. त्यानंतर पहा, आता आहे अक्षर. आता अक्षर या शब्दामध्येच काय, अक्षर या शब्दाची व्याख्या केलेली आहे. अक्षर, शर, ओके. बघा ज्याचा क्षर होत नाही, अक्षर असं
आहे शब्द काय अक्षर, आणि या क्षरचा अर्थ काय होतो, क्षर म्हणजे नाश, क्षर म्हणजे नाश होणे, आणि अक्षर म्हणजे ज्याचा नाश होत नाही ते म्हणजे अक्षर. मग बघा याची व्याख्या करेल की ज्याचा क्षर होत नाही, ज्याचा क्षर म्हणजेच नाश होत नाही ते म्हणजे अक्षर. किंवा याची दुसरी व्याख्या देखील आपण कशी करू शकतो की पूर्ण उच्चारला जाणारा, पूर्ण उच्चारला जाणारा जाणारा वर्ण म्हणजे, पूर्ण उच्चारला जाणारा वर्ण म्हणजे काय असते, अक्षर होय. मग आपण कुणाकुणाला पूर्ण उच्चार म्हणतो, तर बघा या ठिकाणी लक्षात घ्या की स्वर जे आहेत आपले, हे स्वर काय असतात, पूर्णोच्चारित असतात. म्हणजे मग स्वर देखील कशात मोडतात, सर्व प्रकारचे स्वर जे आहेत ते काय असतात, अक्षरे असतात. आता व्यंजने अक्षरे असतात का, तर व्यंजने अक्षरे असतात, परंतु व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिसळला जातो त्यावेळेस ते काय होतात, मग त्याचे अक्षर होतात. मग आता हे जर हा क हे व्यंजन आहे, या क ला आपण जर हलंत केलं तर याला सध्या आपण काय म्हणू शकत नाही, याला अक्षर म्हणू शकत नाही. जर या क मध्ये आपण अ मिसळला तर आपल्याला हे संपूर्ण व्यंजन या ठिकाणी असं मिळतं, हा वर्ण तयार होतो क. मग हा क जो आहे ज्यामध्ये अ मिसळलेला आहे तो काय असतो, तो देखील अक्षर असतो. हा काय अक्षर, याला काय म्हणू आपण, याला मूलध्वनी म्हणून, क अधिक क हे काय झाले, मूलध्वनी झाले. फक्त क असेल असा तर हा काय झाला, हे व्यंजन आहे, परंतु क मध्ये अ मिसळला तर तो काय होतो, अक्षर तयार होते. मग क मध्ये अ मिसळला, क, क मध्ये आ मिसळला तर का हे अक्षर मिळते. क मध्ये ई मिसळला तर की, क मध्ये पुन्हा दीर्घ ई मिसळला तर दीर्घ की. अशा प्रकारे आपल्याला काय मिळत जातात, अक्षरे जे आहेत ते मिळत जातात. ठीक आहे इथपर्यंत. याला काय म्हटलं जातं, अक्षर असं म्हटलं जातं की पूर्ण उच्चारला जाणारा वर्ण म्हणजे अक्षर होय. मग आता अक्षराच्या नंतर काय येतं, तर अक्षरांच्या पासून काय बनत असतं, शब्द बनत असतो. मग कोणतेही अक्षर घेतले आणि शब्द बनवला असं होते का, तर असं होत नाही. कुठलेही तुम्ही शब्द घ्या आणि त्यापासून अक्षर तयार, सॉरी अक्षर घ्या आणि त्यापासून शब्द तयार करा, असं होत नाही. तर अक्षराच्या सारखीच शब्दांची देखील व्याख्या आहे. मग आपण त्याची व्याख्या करताना असं म्हणतो की ठराविक क्रमाने, बघा व्याख्या महत्वाची, ठराविक क्रमाने आलेल्या, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त होत असेल तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास अक्षर म्हणतात. काय म्हणतात, अक्षर म्हणतात. मग बघा उदाहरण आपण पाहू. बघा उदाहरण काय, तर एक शब्द आपण घेतला समजा की हा, हे तीन अक्षर आपण घेतली, द आहे, ब आहे आणि क आहे. यापासून शब्द तयार केला आपण की द ब क. आता याला शब्द म्हणता येईल का, याला शब्द म्हणता येत नाही, कारण आपण व्याख्या काय केली की ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा असा समूह की ज्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो. आता या शब्दामधून कुठलाच अर्थ प्राप्त होत नाही. का नाही होत, कारण हे शब्द जे आहेत यांचा क्रम जो आहे तो चुकलेला आहे. मग याला बरोबर क्रमामध्ये लावण्यासाठी काय करायला लागेल की हे अक्षर आपल्याला इकडले तिकडे करावं लागते आणि योग्य अर्थाचा योग्य शब्द त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागेल. मग याचा अर्थ काय होईल, आता इथला ब नंतर द क. बघा आता हा शब्द कोणता तयार झाला, बदक. बदक म्हणजे कोण, तर पांढरा पक्षी जो आहे पाण्याच्या ठिकाणी आढळतो, नदीच्या ठिकाणी आढळतो, हा त्याला काय म्हटलं जातं, बदक असं म्हटलं जातं. किंवा क र श हा शब्द आहे, क र श, याला देखील तुम्ही श म्हणजे, सॉरी दिसत नसेल तुम्हाला, बघा क र श हा एक शब्द आहे, याला देखील तुम्ही शब्द म्हणू शकत ना, हा चुकीचा शब्द आहे. कारण यामधली जी अक्षर आहेत
हे क्रमवार आलेले नाहीत, त्यांचा क्रम कुठेतरी इकडे तिकडे झालेला आहे. मग आपल्याला क्रमात लावायसाठी काय करावं लागेल की आपल्याला शंकर, बघा आता शंकर जे आहे एखाद्या व्यक्तीचं काय असू शकते, नाव असू शकते. म्हणून कर असे हा शब्द कसा आहे, चुकीचा आहे. शंकर हा शब्द जो आहे हा ठराविक क्रमाने आलेला आहे आणि त्याला काय होतो, काहीतरी अर्थ जो आहे तो प्राप्त होतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, शब्द असं म्हटलं जातं. ठीक आहे इथपर्यंत शब्द समजला होता. आता यानंतर आपण अक्षर पाहिलं, शब्द पाहिलं, मूलध्वनी पाहिले, वर्ण पाहिलं. यानंतर हे या संकल्पना ज्या आहेत या आपण सध्या यांच्या लहान स्वरूपामध्ये आपण पाहतोय. या संकल्पना आपल्याला व्यापक स्वरूपात देखील पुढच्या भागामध्ये अभ्यासाच्या आहे. फक्त आपण यांची पूर्वकल्पना देतोय किंवा त्याबद्दल थोडक्यात जी आहे माहिती आपण पुरवतोय. किंवा वाक्य म्हणजे काय, आता वाक्य म्हणजे काय आपल्याला हे वाक्यच्या प्रकारामध्ये पुढे अभ्यासायचं आहे. मग आता वाक्य म्हणजे ही संकल्पना आपण थोडक्यात त्या ठिकाणी स्पष्ट करूया. वाक्य म्हणजे काय, बघा पूर्ण अर्थाचे बोलणे, पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य होय. किंवा याची व्याख्या आपण अशी देखील करू शकतो. ठीक आहे, थँक्यू. याची व्याख्या आपण कशी देखील करू शकतो का, की जशी आपण अक्षरांची व्याख्या केली, शब्दांची व्याख्या केली. शब्दांची व्याख्या करताना आपण असं म्हटलं की अर्थपूर्ण अक्षरांचा समूह त्याला काय म्हणतात, शब्द असं म्हणतात. आता वाक्याची व्याख्या करताना आपण असं म्हणू या की ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहातून एक संपूर्ण विचार व्यक्त होत असेल तर त्यास काय म्हणतात, वाक्य असं म्हणतात. त्यास काय म्हणतात, वाक्य असे म्हणतात. म्हणजे काय झालं पाहिजे, त्या शब्दांच्या समूहामधून काय झालं पाहिजे की एक विचार जो आहे तो संपूर्णपणे व्यक्त झाला पाहिजे. एक विचार जो आहे तो समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला व्याकरणामध्ये वाक्य असं म्हटलं जातं. हे आपण पुन्हा पुढल्या भागामध्ये किंवा पुढच्या लेक्चरला आपण हे शिकणार आहोत. आपण हे थोडक्यामध्ये काही संकल्पना ज्या आहेत त्या या ठिकाणी स्पष्ट केलेल्या. बघा आता भाषा आणि लिपीचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपला संपूर्ण जातो. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचंय, तर उद्यापासून आपल्याला मग वर्णमाला या टॉपिक पासून सुरुवात करायची. आणि वर्णमालाची सुरुवात म्हणजे मग तुमची कशी सुरुवात होते, मराठी व्याकरणाची त्या ठिकाणी तुमची सुरुवात होते. आपण जसं कालच्या लेक्चरला देखील म्हटलं होतं की संपूर्ण मराठी व्याकरण जर आपल्याला डिवाइड करायचं असेल, विभाजित करायचं असेल, तर ती 3 भागामध्ये विभाजित होत असते. ज्याला एकाला म्हटलं होतं की शब्दविचार, दुसरा भाग होता पहिला भाग जो आहे वर्ण विचाराचा असतो, दुसरा भाग शब्द विचार आणि तिसऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायचंय वाक्य विचार. या 3 भागामध्ये मराठी व्याकरण जे आहे ते डिवाइड होत असते. वर्ण विचारामध्ये 2 टॉपिक येतात. एक म्हणजे वर्ण आणि वर्णमाला, आणि वर्णमालावर आधारित असलेला संधी नावाचा टॉपिक, जो दोन्ही टॉपिक कसे आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे. शब्द विचारामध्ये शब्दांच्या 8 जातींचा समावेश होतो. शब्दांच्या जाती, आणि शब्दांच्या जातीमध्ये जी पहिली जात आहे नाम, त्या नामासंबंधित जे काही टॉपिक आहेत त्यामध्ये जर म्हटलं की वचन, लिंग, विभक्ती आणि सामान्य रूप, या टॉपिक वरती भर आहे IBPS किंवा TCS चा. त्यामुळे हे टॉपिक चांगल्या पद्धतीने आपल्याला काय करायचे,
अभ्यासायचे. वचन, लिंग, विभक्ती, सामान्य यांचा समावेश होतो. म्हणजे शब्दांच्या 8 जाती आणि हे नामासंबंधित 4 टॉपिक हे कुठे येतील? शब्द विचारामध्ये. आणि वाक्य प्रकारामध्ये मग बाकीचं राहिलेलं उर्वरित जे काही टॉपिक असतील यामध्ये मग वाक्यांचे प्रकार, वाक्य पृथक्करण आणि इतर घटकांचा देखील त्यामध्ये काय होईल मग समावेश आहे. जसं की मग शब्दशक्ती झालं, शब्दसिद्धी झालं, समास झालं, प्रयोग हा महत्वाचा टॉपिक आहे. त्या सर्वांचा काय होईल? वाक्य प्रकारामध्ये त्या ठिकाणी समावेश आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय सुरुवात करायचं उद्याच्या लेक्चर पासून? वर्ण विचाराला आपण उद्यापासून सुरुवात करू. आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. ठीक आहे. थँक्यू सर्वांना.